प्रॉब्लेम वाचला दोघी तुम्ही. As ordinary body A and B radiate maximum energy with wavelength difference 4 micrometer. The absolute temperature of A is 3 times that of B. The wavelength at which body B radiate maximum energy is. Okay? तर काय दिले यामध्ये बघा. There are two bodies A and B. डिस्कस करणं करे पाटील. हाँ. A radiate, let's say lambda A, and B radiate lambda B. काय ते डिफरन्स आता which lambda more? The absolute temperature of A is 3 times B आहे. लॅमडा डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. इनव्हर्स रिलेशन असते ना. मग कुणाच लॅमडा जास्त असणार? एचा का बीचा? As temperature of A, जर टेम्परेचर ऑफ बी मी टी म्हटलं तर एचं टेम्परेचर काय असणार? 3T. इज इट क्लिअर? गॉट इट? विचारलंय काय? बॉडी बी लॅमडा बी विचारलंय. दोन्हीच अननोन आहेत ह्यामध्ये. बट एक रिलेशन नोन आहे बघा. लॅमडा ए मायनस लॅमडा बी किती दिलंय? 4. कन्वर्ट करायची गरज नाही. 4 मायक्रोमीटर असं दिलंय. म्यू एम इट इज अ म्यू एम. बरोबर? राईट एव्हरीवन? मग अजून एक रिलेशन फाइंड करायचं आहे यामधलं. कसं फाइंड करणार? बाय विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. लॅमडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? लॅमडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता लॅमडा बी फाइंड करायचं आहे म्हणून ह्यावरून लॅमडा एच रिलेशन फाइंड करूया. म्हणजेच काय? लॅमडा ए डिनॉमिनेटर डिवाइड बाय लॅमडा बी काय येणार? इनव्हर्स आहे ना. टी बी डिवाइड बाय टी ए. टीबी किती आहे? टी. अँड टी ए किती आहे? 3T. बरोबर? इज इट राईट? मग लॅमडा बी लॅमडा ए किती आला? लॅमडा बी बाय 3. अजून एक रिलेशन मॅथमॅटिकल सॉल्व्ह करायचं. काय करणार? ए मध्ये व्हॅल्यू पुट करायची. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. त्याला इक्वेशन 1 म्हणा. आणि इक्वेशन 1 मध्ये पुट केलं फ्रॉम 1 लॅमडा ए किती आहे? इट इज लॅमडा बी बाय 3 मायनस लॅमडा बी काय चुकाले काय? लॅमडा ए जास्त पाहिजे ना. 3B पाहिजे होता. काय चुकाले काय बघतो, चेक करूया आपण. The absolute temperature of A is 3 times B.
बरोबर आहे. 3T रिलेशन बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा. त्यानंतर इनव्हर्स रिलेशन लॅमडा ए बाय ए तर 3Dच आहे. विच लॅमडा मोर? लॅमडा बीचं टेम्परेचर बी मोर आहे ना. टेम्परेचर ऑफ ए किती आहे? मग हे इक्वेशन 1 चुकलंय बघा. एस इक्वेशन 1 काय पाहिजे होतं? बी बाय ए पाहिजे होतं. एस इक्वेशन 1 एस लॅमडा ए लेस आहे. त्यामुळे लॅमडा बी मायनस लॅमडा ए इज ओके. हे रिलेशन चुकीचं आहे. इक्वेशन 1 इथं करेक्ट करा. इट इज अ लॅमडा बी मोर आहे कारण टेम्परेचर त्याचं कमी आहे. आता व्हॅल्यू पुट करा. लॅमडा बी मायनस लॅमडा बी बाय 3 कसं सॉल्व करणार? हे सॉल्व करणार क्रॉस मल्टिप्लाय आणि कोण जाणार? आणि काय ऑप्शन आहे? प्रत्येकाला 3 न मल्टिप्लाय करा. चालते काय? 3 लॅमडा बी मायनस लॅमडा बी इज इक्वल टू 12. 2 लॅमडा बी इज 12. मग लॅमडा बी किती आलं? लॅमडा बी इज 6 मायक्रोमीटर इज करेक्ट ऑप्शन. सो 6 आहे डी ऑप्शन. क्लियर? ओके.